हाय फ्रेंड्स, नमस्कार, जय महाराष्ट्र। आज है साल का पहला दिन 1 जानेवारी। तर सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि ही आहे आमची राखी। आज नवीन वर्षाची तुम्हाला पहिल्यांदा राखीची भेट झाली, म्हणजे राखी पहिल्यांदा भेट नाही राखीची, पण आज पहिल्या दिवशी नवीन वर्षाच्या राखी बरोबर पहिला व्हिडिओ। तर चला बाय। वर्षाचा पहिला दिवस आणि या लेकरांबरोबर इतका आनंद वाटतो ना मला, म्हणजे माझं हे आयुष्यच आहेत, मला कोणाचीच गरज नाही। कारण आपल्या आयुष्यात जेव्हा संकट येतं तेव्हा कोणीच मदतीला नसतात। बाबरू तुला देते मी सोना, हे घे, हां खा दोघं जण। साईडचा कचरा बघा, मुद्दामच मी इथं आहे ना पेपर आहेत, कॅलेंडर आणि खालीच कार्पेटचे तुकडे आहेत म्हणून दिलं, कारण त्यातलं पाणी वेस्ट होऊ नये म्हणून। दरवाळा आणि ही प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लेकरांची काळजी घेणे। पण किती लोकांना हे पटतं ते माहीत नाही। हा आहे आमच्या पुणे येथील मार्केट यार्डमधील ही एक गल्ली आहे, कारण प्रत्येक ठिकाणी मी देऊ शकत नाही एकटी लेडीज, जेवढं जमतं तेवढं मी येते। आणि ह्यांना मी 2-3 दिवसांनी द्यायला येते, कारण इथं 1-2 दादा आहेत, ते बोलले की आम्ही देतो यांना खायला, त्यामुळे तुम्ही टेन्शन नका घेजो। ते बिस्किटं वगैरे देतात, पण थोडं पौष्टिक जेवणाची पण यांना गरज आहे। तर चला बाय। हा आहे आमचा ब्लॅकी आणि व्हाईटी, कारण माझ्याकडे कमीत कमी ब्लॅकी 6 ते 11 डॉगी आहेत आणि व्हाईट पण 7 ते 8 आहेत। बहुतेक जास्त असतील, कारण व्हाईट कलरचे पण जास्त आहेत, काही लाल कलरचे आहेत, काही ग्रे कलरचे आहेत, म्हणजे प्रत्येक कलरचे डॉगी माझ्याकडे आहेत। आणि खरंच या लेकरांना ज्यावेळेस खाताना पाहते ना, त्यावेळेस एवढं समाधान होतं ना की जगातल्या सगळ्या समाधानापुढे तुमच्याकडे किती प्रॉपर्टी असू द्या, पैसा असू द्या, काही असू द्या, पण हे जे समाधान आहे ना, तुम्ही कितीही पैसे दिले तरी हे न मिळणारं समाधान आहे माझ्या आयुष्यातलं। मला माहिती नाही बाकीच्यांना कोणत्या गोष्टींमध्ये समाधान भेटतं। तर चला, अगोदर मी यांना अजून खायला देते, कारण पोटभर खायला दिलं तर ते रात्री छान झोपते। बाय। हा आहे आमच्या सोसायटीतील चिनू आणि ही आहे आमच्या सोसायटीतील माऊ। आमच्याकडे बघा किती ब्लॅकी आहेत, आणि हिची एक बहीण आहे ब्लॅकी। थांब चिनू, सर मागे देते, सर मागे, हे गे। यांना ना पोटभर खायला लागतं, पोटभर। चला, खूप छान वाटलं आज 1 जानेवारीला माझ्या लेकरांना खायला देऊन, कारण वर्षभर माझ्या लेकरांना असंच खायला मिळणार आहे। कारण सोसायटीत राहणारी लोक आहेत ना, आत्ता जस्ट मी बघा इथून येत होते, आणि इथं आमच्या इथे एक जिम आहे, तर बाहेर रोडवरती मुलं इतकी सिगारेट ओढत होती ना की इतका वास येत होता, पण म्हणजे कोणाचीच हिंमत होत नाही त्यांना बोलायची की तुम्ही इथे रस्त्यावर सिगारेट का ओढता। आणि ज्यावेळेस आम्ही खायला द्यायला जातो ना, त्यावेळेस ही लोक आम्हाला बोलतात की तुम्ही इथं खायला का देता। तर चला, माणसाची बुद्धी गुडघ्यात आहे, त्यामुळे आपण काही बोलू शकत नाही। चले रामा, रामा कम ऑन, रामा, रामा बॉय, गोल्डी गोल्डी कम ऑन, गोल्डी इकडे बाबू। चलिए, हा खूप घाबरतो, चलिए बाबू। खा 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 पट। हा आहे आमचा रजनीश आणि हे आहे गुड्डा। आज नवीन नाही, आज शेवटचं ना। ए बाबू, काय आहे एवढं खायला दिलं, हे कोण खाणार? हे ले, त्यांना चावतंय का नाही माहिती नाहीये। हां हां, हे पण फिशचं आहे ना, फिश आणि ते सगळं मिक्स आहे,
त्यामुळे ते खातात चांगले.